Hello and welcome to all our e-learning platform. हॅलो हॅलो एव्हरीवन. आता आपण कॉन्ट्रॅक्टचे जे टाइप्स होते ते बघितलेले आहेत. आता नेक्स्ट पुढच्या स्टेपला जातोय आपण, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर अँड रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स. तर क्लासिफिकेशन कसं आहे अकॉर्डिंग टू रजिस्ट्रेशन ते बघायचं आहे. आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंटचे काही काही कामं असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागतं. डिप्लोमा होल्डर्स पण करू शकतात, डिग्री होल्डर्स पण करू शकतात. त्यावेळेस त्यांच्या कॅटेगरीज आहेत, क्लासिफिकेशन आहेत, ते सगळं आपण बघणार आहोत. जर तुम्ही बघितलं तर ही जी प्रोसेस आहे, हे जे सगळं आहे, हे मी ॲक्च्युअली बुकमधलं जसं आहे तसं तुम्हाला सांगणार आहे. पण इन केस जर तुम्हाला आता ॲक्च्युअलमध्ये कसं चालू आहे, काय चालू आहे, हे जर तुम्हाला कुठनं सर्च केलात आणि तुम्हाला मिळालं, तर ते तुम्ही मला कन्व्हे करू शकता की अशा टाईपमध्ये मॅडम आता ही कामं चालू असतात, अशा टाईपमध्ये आपण हे करू शकतो, ते करू शकतो. ठीक आहे. टू वे कम्युनिकेशन झालं तर खूप बरं होईल, कारण की आत्तापर्यंत पहिला चॅप्टर संपला, दुसरा चॅप्टर पण ऑलमोस्ट संपत आलाय, तरी पण कुणाचं काहीच त्याच्याबद्दल असं रिॲक्शन नाही आहेत. ओके. बघा, देर आर व्हेरियस कॅटेगरीज ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर डिपेंडिंग अपॉन द लिमिट ऑफ टेंडरिंग. तर कॉन्ट्रॅक्टरचं जे काही लिमिट असतं ते कशावर असतं, तर टेंडरवर लिमिट असतं आणि त्याच्यावेळीच त्याच्या कॅटेगरीज आपण वेगवेगळ्या होऊ शकतात. मग त्याची फायनान्शियल कंडिशन, टेक्निकल कंडिशन किंवा त्याचं मॅथचं प्रिव्हियस एक्सपिरियन्स कसा आहे, काय आहे, त्याच्यानुसारच कॉन्ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत ते तयार होतात. द कॉन्ट्रॅक्टर आर क्लासेस अकॉर्डिंग टू देअर टेक्निकल कॅपॅबिलिटी अँड फायनान्शियल स्टेटस. टेक्निकल कॅपॅबिलिटी काय आहे त्याची, फायनान्शियल स्टेटस कसं आहे, त्याच्यावेळेस आपण, मी तुम्हाला आता जसं सांगितलं तसं क्लास त्याचा डिपेंड असतो. दिस क्लास ऑफ कॉन्ट्रॅक्टर इज गिव्ह बाय कम्प्लीट अथॉरिटी अँड सर्टिफिकेट इज इश्यू टू द कॉन्ट्रॅक्टर. मग त्याला एक सर्टिफिकेट मिळतं आणि त्याला अथॉरिटी मिळते की त्या क्लासची कामं तो घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा खालची सुद्धा तो कामं घेऊ शकतो. अकॉर्डिंग टू कॅपॅबिलिटी ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क द व्हॅल्यू अप टू द लिमिट गिवन ॲज बिलो. ते कसे आहेत लिमिट्स, तर ते खाली दिलेले आहेत बघा. तर हे खालचे जे लिमिट्स आहेत अप टू द आपल्याला 9 क्लासेस आहेत. मग त्याच्यासाठी फर्स्ट क्लाससाठी विदाऊट लिमिट आहे, म्हणजे काही त्याला लिमिट नाही आहे. सेकंड क्लाससाठी अप टू 750 लॅक आहे. थर्ड क्लाससाठी 300, त्यानंतर फोर्थ वन 150, देन फिफ्थ 150, देन नेक्स्ट इज 150. त्याच्यानंतर म्हणजे आपलं 150 नंतर 15 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि लास्ट वन इज 2 आहे. तर अशा वाईज आपल्याला जे क्लासेस आहेत ते दिलेले आहेत. मग त्याच्यानुसार आपलं जे काही हे असणार आहेत, म्हणजे लिमिटेशन्स वगैरे जे असणार आहेत ते त्यावेळेस आपण बघू शकतो. तर तुम्ही बघितलं तर इथं तर आपल्याला अप टू द 9 आपण हे बघणार आहोत, म्हणजे क्लासेस जे आहेत ते. मग ते क्लासेसमध्ये आपला डिप्लोमा होल्डर्सवाल्यांचा कुठला क्लास आहे हे तुम्हाला कळालं तर मला तुम्ही सांगू शकता. आत्तापर्यंत आपण 15 लाखापर्यंत कामं 7 लाखापर्यंत कामं घेऊ शकतो. पण आत्ता नवीन ह्याच्यानुसार मे बी 50 लाखपर्यंत आपण कामं घेऊ शकतो. तर ह्या वेळेस आपले हे चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा. तर डॉक्युमेंट कोणते कोणते रिक्वायर्ड आहेत फॉर रजिस्ट्रेशन. मग त्याच्यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात, पण मेन कोणते आहेत, तर फायनान्शियल स्टेटसचं जे प्रूफ आहे आपल्याकडं, तो मेन डॉक्युमेंट आहे. फायनान्शियल स्टेटस कसा आहे तुमचा, म्हणजे कुठलंही काम दिलं तर सपोज मधीच जर बंद पडलं तर तुम्ही ते रिकवर करू शकता का नाही, गव्हर्नमेंटचं काम त्याच्यासाठी असतं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोफेशनल कपॅसिटी अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट, हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात, इन्कम टॅक्स क्लिअरन्स. त्यानंतर लिस्ट ऑफ टेक्निकल पर्सनल एम्प्लॉय विथ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, म्हणजे जे टेक्निकल पर्सन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे का, तुमची जर फर्म असेल तर त्याच्यासाठी. लिस्ट ऑफ मशीन्स ओन बाय द कॉन्ट्रॅक्टर, जर कॉन्ट्रॅक्टरची स्वतःची मशिनरीज असतील तर त्याची लिस्ट असायला पाहिजे. अटेंड कॉपी ऑफ पार्टनरशिप डेट, जर काय असेल तर पार्टनरशिपचं पॉवर ऑफ अटर्निटी तुमच्या नावावर हवी किंवा तुमच्या हातात त्याच्या पॉवर हव्या किंवा पार्टनरशिपमध्ये तुमच्या दोन्ही पार्टनर्सचा तुमचा ते इन्क्लूड असायला पाहिजे. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी रिक्वायर्ड टू पे व्हाईल सबमिटिंग द फॉर्म इन डिपार्टमेंट. मग तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात तेव्हा तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये
रजिस्ट्रेशन फी वगैरे देऊ शकता. जर तुम्ही तुमचे क्लास कुठला आहे त्याच्यावरनं ते रजिस्ट्रेशनचं पण डिपेंड असतं. म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएटेड इंजिनियर असाल किंवा डिप्लोमा होल्डर्स असाल, तर तुम्ही तुमचा जो काही क्लास आहे तो 7 क्लासपर्यंत म्हणजे 7 लाखपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. जर तुमचं जसा एक्सपिरियन्स वाढेल तशानुसारच म्हणजे तुमचं अर्निंग कळत जाईल. त्याच्यानंतरच मग तुम्ही वरती म्हणजे पर्सेंटेजमध्ये वगैरे वरच्या पर्सेंटेजला जाऊ शकता. तर तुम्ही रजिस्ट्रेशनची व्हॅलिडिटी ही 2 ते 5 वर्षापर्यंत असते. जर तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत पुन्हा रिसबमिट करावं लागतं, पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागतं, रिन्यूअल करावं लागतं. ते जर तुम्ही 3 महिन्याच्या डॉक्युमेंट तिथं सबमिट केले नाहीत, तर तुमची जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. The registration of contractor. It is a procedure to getting certificate of register from the department. डिपार्टमेंटकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. त्याच्यानंतर फॉर रजिस्ट्रेशन द कॉन्ट्रॅक्टर शुड सबमिट अन ॲप्लिकेशन इन द प्रिसिडियस फॉर्म्स ॲज गिव्ह बाय द डिपार्टमेंट. मग डिपार्टमेंटनुसार तुम्हाला एक प्रिस्क्राईब फॉर्म्स दिला जातो, ॲप्लिकेशन दिलं जातं आणि प्रिस्क्राईबली तुम्ही ते करायचं आहे. तर हे सगळं रजिस्ट्रेशनशी रिलेटेड आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. जर तुम्हाला ह्याची इन्फॉर्मेशन आणखी काही चांगल्या पद्धतीने मिळत असेल तर तुम्ही मला सुद्धा ते सेंड करू शकता व्हॉट्सअपला. ओके. थँक्यू. थँक्स.